सर्व खेळाडू आले होते तयारीने सामना खेळण्यासाठी, पण त्यांना बाय मिळाली. खरं तर शिस्तबद्ध खरं तर या परिसरामध्ये आयोजन आणि सातत्याने कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची शिस्त पाळली या संघाने. त्यांना बाय मिळाली, त्यांचं देखील अभिनंदन आणि निळजे आणि त्यांच्या बरोबरीने नावाली हा सामना देखील होईल. अगदी वेळेवरती या. तिसरा सामना आजच्या दिवसातला आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित गावदेवी चषक, आई गावदेवी चषक 2025 हे शानदार पर्व. तिसरी लढत डावाला सुरुवात झाली. मागचा सामना आपण पहिला 65 धावांचा पाठलाग करताना त्या ठिकाणी कौसा संघ मोठ्या मार्जिनने पराभूत झाला. नितेशने केलेली बॅटिंग अफलातून होती, संयम दाखवला. अंतिम षटकामध्ये त्याने आक्रमण चढवलं होतं आणि आता खरं तर आपण पहिला मध्य सत्र आहे, मध्यांतर झालंय, दुपारचे 12 वाजण्याचा सुमार झाला, त्यामुळे तापमान वाढलंय, त्यामुळे दोन्ही संघांना फायदा होईल या विकेटचा. आउटफील्ड चांगली आहे, विकेट अतिशय सुंदर आहे. वाकणच्या संघनायकाने सांगितलं विकेट गेले 5 दिवस आपण जर पाहिली तर आणखीन टणक होत चालली आहे, चांगली मजबूत आहे आणि या विकेटमध्ये खेळण्याचा वेगळा आनंद आम्हालाही मिळाला. स्पर्धा तर लाजवाब आहे, यातील मात्र शंका नाही आहे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला वाकण संघाचा सोमनाथ गायकर. पहिलं षटक डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल या ओव्हरमधला सोमनाथ आलेत बॉलिंग मार्कवरती. वाकण संघाचा पहिला गोलंदाज पॉवर प्लेमध्ये आलाय सोमनाथ. सलामीवीर 2 खेळाडू स्टॅकिंग एंडला आहेत त्या ठिकाणी रोहित म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने योगेश जाधव. लेट्स प्ले. सोमनाथचा पहिला बॉल राऊंड द विकेट, फुल टॉस आहे. यावेळेला दिशा दिली बॉलला, स्क्वेअर लेग कडे खेळत असताना डीपमध्ये फील्डर धावत आलाय. पहिली धाव पूर्ण, सेकंडचा कॉल, रिस्की रन कदाचित कंप्लीट झाले. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेताना आपण पाहिलं फलंदाजाला रोहित आणि त्यांच्या बरोबरीने योगेश. चांगलं ताळमेळ दोघांमध्ये होतं आणि पहिली सिंगल पूर्ण केल्यानंतर वेगाने निघाले दुसऱ्यासाठी. दुसरी रन देखील त्यांनी कंप्लीट केली, 2 धावा आल्या. आज वाकलन गावचे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर वाडेकर विपक्ष वाकलन हा सामनाही देखील इथे होईल. आणखीन एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु या अगोदर वाकलन विपक्ष दुसऱ्या बाजूला हेदुटणे हा विद्यमान सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे आणि या डावाला सुरुवात होत असताना पॉवर प्लेमध्ये पहिल्या बॉलला 2 धावा आल्या. सोमनाथ एक चांगला खेळाडू आहे टीमचा. यॉर्कर खोदून काढला अक्षरशः बॉलला ऑन साईडला. त्या ठिकाणी हा फटका आपण पहिला काऊ कॉर्नर रिजनमध्ये चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली शिवदास यांच्या माध्यमातून. सोमनाथ शिवदास हे बंधुराज आहेत या संघाचे. नेहमी सातत्याने चांगले योगदान या खेळाडूंचं राहिलं आणि फिल्डिंगमधलं स्टँडर्ड त्याने दाखवलं. मागच्या बॉलवरती फील्ड करत असताना सिंगल मिळाली. एंड बदलला त्या ठिकाणी रोहितने स्टॅकिंग एंडला आता येतील योगेश जाधव हे खेळाडू. भागीदारी बनवावी लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम हेदुटणेला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला स्लॉग हिट केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी डीपमध्ये, त्यांच्या दिशेने हा फटका होता. अगदी खडे मारले होते. हा फटका आपण पहिला स्लॉग हिटचा प्रयत्न, मिड विकेटला हा फटका होता. सिंगल या बॉलवरती मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा बिनबाद 4. निळजे संघाने आजच्या दिवसातला उच्चांक गाठला, 64 धाबा. कालच्या रात्रीमधला पराभव आम्ही पाहिला. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा देखील खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करून या स्पर्धेमध्ये नव्या उमेदीने हा संघ उतरला. चांगली कामगिरी त्या टीमच्या माध्यमातून पाहिली. मागच्या लढतीमध्ये फुल टॉस आहे ऑन साइडला हा फटका. क्या बात आहे. फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करणारा हा धमाका षटकार. रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. ऑनफिल्ड अंपायर त्यांचा कॉल असेल, ऑफिशियल्स त्यांचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. DRS डिस्टन्स रिव्ह्यू सिस्टमचा वापर आपण करणार आहोत. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट आणि चेक केलं जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फुल टॉसला मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला, क्रॉस बॅटेड. मिड विकेटच्या बाहेर हा स्ट्रोक षटकार आला. फलंदाज रोहितच्या माध्यमातून रोहितमान शर्मा त्याची आठवण करून देणार हा स्ट्रोक्स. 10 धावा स्कोअर कार्डवरती आहे. जर का मिमर असेल तर 11 होतील आणि एक एक्स्ट्रा बॉल देखील टाकावा लागेल. हेमंतजी कोळी तिसरे ऑफिशियल्स या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू लगेचच मैदानाच्या आतमध्ये. तिसरा सामना आजच्या दिवसातला. प्रोजेक्टेड स्कोअर आता आपण पाहिला अगदी 60च्या आसपास गेलं. ज्या पद्धतीने फटका आला होता फुल टॉसला, यावेळेला आपण पाहता निर्णय पेंडिंग आहे.
इट्स अ बीमर. त्यामुळे आता 6+1 7 धावा असतील या बॉलवरती. खराब चेंडू त्याचा चांगला पुरेपूर समाचार घेतला रोहितने. पुन्हा एकदा आपण पाहत आहे हा मॅक्शन बॉल जम घेत असताना क्रीजवरती कमरेच्या वर त्या ठिकाणी बॉलला अटेम्प्ट केलाय. षटकार ठोकला. फ्रीडचा बॉल यावेळेला अँगल बनवला. वाईट बॉलांच्या बाहेर बॉल चालला. पंचांचा इशारा वाईट बॉल. पुन्हा एकदा फ्रीड कंपल्सरी राहील फलंदाज रोहितसाठी. मोमेंटम मिळाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये. रोहितला मोमेंटम मिळतो त्या ठिकाणी. पहिल्या खतर पॉवर प्लेमध्ये एदुटणे संघाला स्टार्ट चांगला हवा होता. परंतु 12 धावा या स्कोर कार्डवरती आपण सध्या लागताना पाहत आहे. चांगलं कमबॅक. फ्रीड बॉल शिवदासचा. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला खाली होता. ऑन साईडला खेळत असताना मिड विकेटमध्ये खेळले. मागचा फुल टॉस कमरेच्या वर होता. यावेळेला परफेक्ट फुल टॉस टाकला. डिपिंग फुल टॉस ज्याला म्हणता येईल. लोअर फुल टॉस ज्यावरती 1 धाव मिळाली. एका रनच्या मदतीने एंड बदलला. धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत. बिनबाद 13. पहिलं षटक. 4 ओव्हरचा सामना. वाकलन ब विपक्ष एदुटणे. आजच्या दिवसातील तिसरा सामना. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं का तर संघर्षमय लढती होताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे हा देखील सामना तितकाच चांगला असेल. कट केला बॉलला. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना बॉल चालला कव्हर पॉइंटला. गोळीच्या वेगाने सीमा पार खणखणीत चौकार. अंकुश पाटील साहेब निळजे यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. अंकुशी पाटील साहेब निळजे. खरं तर निळजे म्हटलं की या गावाला गौरवशाली परंपरा लाभली आहे. मकर संक्रांती चषक गेले कित्येक वर्षाचा इतिहास आणि त्या गावचे सर्व आमचे मान्यवर. याही वेळेला कोलाट टाकला. लॉफ करत असताना मिडॉनला असं वाटलं कदाचित झेल होईल आणि सोप्पा झेल त्या ठिकाणी सुटला मिडॉनला. जीवनदान मिळालं फलंदाजाला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा स्कोर कार्डवरती आल्या बिनबाद 17. पॉवर प्लेमध्ये 17 आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिल्या होत्या. माताडी संघाने केल्या होत्या. राज पाटीलने धुवाधार फलंदाजी केली होती आणि निळजे संघाने देखील 17च केल्या होत्या. क्या बात आहे. बघा आजचा हा योगायोग आहे. पहिल्या 3 सामन्यामध्ये प्रत्येक पॉवर प्लेमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 17 धावा केल्या. याही वेळेला 17 आल्या. तिसऱ्यांदा हे घडलंय आजच्या सलग तिसऱ्या सामन्यामध्ये. हे वैशिष्ट्य आहे. याकरता तर आजच्या दिवसाचं संपूर्ण आयोजक या ठिकाणी उपस्थित होत असताना अंकुशदा पाटील आणि जे समाजसेवक आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत. अंकुशी पाटील साहेबांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूया सहर्ष स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आता सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कवरती येताना आपण पाहता त्या ठिकाणी गोलंदाज शिवदास गायकर. बंधुराज ज्यांच्याबद्दल चर्चा होती आता शिवदास आलेत बॉलिंग ट्रॅकला समोर. रोहित फुल टॉस फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बघा जर का हा झेल टेपला असता तर नक्कीच कमालीचा झेल राहिला असता. चांगले एफर्ट्स लावले. डीप स्क्वेअर लेगमधला क्षेत्ररक्षक सहज पोहोचला होता. ऑलमोस्ट झेल त्या ठिकाणी आला होता त्यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर जीवनदान. पुन्हा ॲक्शन रिप्ले बघा. साईड ॲक्शन बॉल पायात टाकला. लो फुल टॉस दिशा दिली. फिरून मारला बॉल आणि त्यानंतर स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आले होते आणि त्यांच्या हातातून बॉल स्कीड झाला अगदी डगआउट समोर. एदुटणे संघाचे ज्या खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या त्या ठिकाणी हा झेलचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जीवनदान मिळालं फलंदाजाला. रोहितला 2 धावा आल्या. एदुटणे संघासाठी 19 धावा सध्या धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल त्या ठिकाणी शिवदासचा पाहिला आपण. पुन्हा एकदा यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफळा उद्ध्वस्त केला रोहितचा. विकेट मिळाला या ठिकाणी वाकलन ब संघाला. आदरणीय उमेशजी पाटील एदुटणेचे आमचे मान्यवर त्यांचंही स्वागत. खरं तर वाकण संघाला हा विकेट मिळाला. शिवदासने काय बॉल टाकला. साईड ॲक्शनने परफेक्ट यॉर्कर. डिपिंग फुल टॉस आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. रोहितचा ज्याने आपल्या टीमला 6 मध्ये 12 धावांचं योगदान दिलं तो खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला.
पहिला ब्रेक थ्रू मिळाला वाकण संघाला, पहिला धक्का बसला हेदुटणे संघाला 19 वरती 1 गडी बाद ही परिस्थिती सध्या आपण पाहताय हेदुटणे संघाची. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर या धावा आहेत स्कोर कार्डवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रशांत कुंभारकर, आणखीन एक आक्रमक खेळाडू प्रशांत कुंभारकर इन ॲट नंबर 3 वन डाऊनला आलाय मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती मात्र चांगली त्याला करावी लागेल आपल्या संघाची. 1 गडी बाद झाला, डावाला पुढे घेऊन जावं लागेल, सिंगल डबलकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस, फक्त दिशा दिली आहे, खराब लाईन. डाव्या यष्टीवरती फुलटॉस टाकत असताना दिशा दिली आहे, फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय सीमा पार, कडकडीत चौकार. चार धाबा या फटक्यावरती मिळाल्या. खराब लाईनवरती 2 बॉल पाहिले, 1 बॉल अगदी मिडलला होता ज्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त झाला होता दुसऱ्या बॉलवरती आणि ते चौकार. पुन्हा एकदा चांगली लाईन, का तर उजव्याच्या बाहेर हा टप्पा अतिशय योग्य आहे आणि इथे मात्र हा डॉट बॉल चांगल्या लेंथवरती फुल लेंथ डिलिव्हरी आपण पहिला बीट करत असताना फलंदाजाला प्रशांत कुंभारकरला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शिवदास गायकर यांच्या माध्यमातून धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत 23, गडीबाजूला 1. क्या बात आहे, स्लोवर फसवा बॉल, टो क्रशिंग यॉर्कर होता आणि इथे मात्र पंचांचा बोट अवकाशाकडे. प्लम एलबी खेळाडू बाद, मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रशांतला. होता त्या ठिकाणी प्लम एलबी, क्या बात आहे, अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून होता. सरळ स्टम्प्सला हिट करत असताना हा चेंडू बॉलचं डिरेक्शन इम्पॅक्ट मधल्या यष्टीवरती होतं आणि ते LBWच्या स्वरूपात खेळाडू बाजूला प्रशांत. 23 वरती हा दुसरा धक्का बसतोय. मनोज भंडारे हा खेळाडू आलाय 4थ्या क्रमांकावरती. योगेश एका बाजूला आहेत, सलामीवीर खेळाडू नॉस्ट्राकिंग एंडला मनोज न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये शिवदासनं कमबॅक केलं. 1 चौकार पाहिला जरूर, झेलही सुटला होता पहिल्या बॉलवरती. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या पहिल्या 5 मध्ये शिवदास गायकरने. या षटकामध्ये वाकंबचा हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. मनोज आले डाव्या हाताचे खेळाडू स्टॅकिंग एंडवरती. 23 धावा स्कोर कार्डवरती आहे. 2 गडी बाद 23 या षटकातला शेवटचा निर्णायक चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या. पुन्हा एकदा फ्लाईट दिली बॉलला, धीम्या गतीचा स्लोवर पद्धतीचा हा चेंडू होता. ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी लॉंग ऑनला फिल्डर आहेत, खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट. बॅकअपला खेळाडू होते, ओव्हर थ्रो देखील झालाय पण तो बॅकअप असल्या कारणाने फक्त 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या षटकामध्ये धावा खर्च करतो शिवदास फक्त 8. विकेट मिळाले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना हेदुटणे संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 25 धावा. दोन षटकं संपली. मागच्या ओव्हरमध्ये शिवदासने 2 विकेट काढले, 8 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल फिगर षटक पाहायला मिळालं वाकण संघाच्या माध्यमातून. शिवदास हा गोलंदाज होता आणि आता 25 धावा आहेत. सरासरी आपण जर पाहिली 50च्या आसपास पोहोचू शकतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हेदुटणे संघ. अशी सुरुवात सध्या केली या करता संघाने. 2 विकेट गमावले. आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती वाकण बचा खेळाडू आलाय मानस भोईरला आपण सध्या पाहता तिसऱ्या षटकामध्ये. हा तिसरा सामना आजच्या दिवसातला. आकाशी भोईर यांचं देखील आगमन, या स्पर्धेचे मुख्य आयोजक. संपूर्णपणे भरपूर चांगली जबाबदारी पार पाडत असताना हे आयोजन यशाच्या उंच शिखरावरती आपण जाताना सध्या पाहत आहे. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा. मानस आलेत या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. मानस भोईर समोर आहेत, त्या ठिकाणी योगेश जाधव. टॉस केला बॉलला, यावेळेला आपण पाहिला खरं तर लाईनच्या बाहेर आहे त्यामुळे पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. अनप्लेएबल, यस हाईट फॅक्टर, त्यामुळे अनप्लेएबल डिलिव्हरी. वाईड बॉल घोषित केलं पंचांनी. अनप्लेएबल डिलिव्हरी पाहायला मिळाली, वाईड बॉलचा इशारा.
प्रदीप मांगरुळकर यांचं आगमन या ठिकाणी झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना, या स्पर्धेवरती प्रेम दाखवत असताना आमचे सर्व पाहुणे, त्यांचं स्वागत. वाईट बॉल अनप्लेएबल डिलिव्हरी पंचांनी घोषित केली आहे. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. वन बाउन्सर पहिला पाहायला मिळाला या षटकातला मानसच्या माध्यमातून. पुढचा बॉल गुडलेनला टाकला. क्या बात आहे, सरप्राइझिंग डिलिव्हरी. नाका समोरून अक्षरशः निघाला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात. अप्रतिम कमबॅक गुडलेनला टाकत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं टॉस. हा चेंडू झालाय जरूर विकेट किपरच्या हातामध्ये, चालला निर्धाव. मानसने कमबॅक केलंय मागच्या बॉलवरती. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, पुलचा प्रयत्न आहे, फटका फसलाय. फील्ड डाऊन द बॉल. मिड विकेटला छेड टिपत असताना आणखीन एक विकेट मिळाला. वन मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद झालाय. योगेश जाधव बॅक टू द डगआउट. तो आणि गती देखील चांगली आहे मानसकडे. आणि हा फटका आपण पहिला पूलचा एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्यानंतर झेल बाद झाले. मनोकर तर योगेश जाधव बाद होताना आपण पाहिले. मिड विकेटला चांगला झेल देखील पाहायला मिळाला. विकेट मिळाला 26-3 सध्या परिस्थिती आहे हेदुटणे संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यानंतर मात्र कमबॅक वाकळण संघाचं झालं, कारण सेकंड ओव्हरला शिवदासने फक्त 8 धावा दिल्या, गडी बाद केले होते 2. आणि यावेळेला आपण पाहताय मानस ज्याने वाईट बॉलने सुरुवात केली आणि त्यानंतर त्याचं कमबॅक. 1 विकेट त्यालाही मिळालाय. नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय दयालू काळन हा खेळाडू. क्या बात आहे, गतिमान फटका. हा पंप जॅक स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय सीमा पार. हा दमदार रुबाबदार दयालूचा षटकार. मारला हा फटका, पिकअप शॉट होता त्या ठिकाणी दयाळूचा. हा षटकार पाहायला मिळाला. मोमेंटम शिफ्ट करून देणारा हा फटका होता या क्षणाला हेदुटणे टीमसाठी. 32-3 अशी सध्या परिस्थिती आहे. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच वाकण आणि वाडेकर. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यानंतर कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घेत राहा. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय. षटकारानंतर आता या ठिकाणी मानसचं प्रत्युत्तर. झेलबाद झाले दयालू. वन मोर विकेट डाऊन. विकेट मिळाला. मागचा बॉल षटकार आणि त्यानंतर मानस कमबॅक पाहायला मिळालं, कारण इथे बॉलला थोडीशी विट कमी मिळाली. मोठा फटका एक्झिक्यूट करताना मात्र प्रॉपर टाईम झालं नव्हतं. मस्त टायमिंग फटका होता, चांगला झेल टिपला. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे चालला 6व्या क्रमांकावरती हर्षद भंडारी हा खेळाडू. बॅकफुटला आले. पुण्याचा पूलचा प्रयत्न आहे. छोटासा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. क्या बात आहे, अगदी कमी वेळाचा खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये धावत गेला. सेकंड रन कंप्लीट झाली. 2 धावा आल्या. टीममध्ये 11मध्ये त्याला संधी मिळाली, खरं त्याचंही कौतुक व्हायला हवं. आणि यावेळेला धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती 48 प्रोजेक्टेड स्कोर सध्या पाहायला मिळेल तुम्हाला. 34 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. चांगलं कमबॅक मैदानामध्ये होतोय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला देख घुमा के स्लॉटमध्ये टाकलाय आणि पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार.
षटकाराने मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती आहेत. नव्याने होत असलेलं खरतर विमानतळ, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने होत असलेलं विमानतळ आपल्या सर्व भूमिपुत्रांसाठी एक अस्मितेचा प्रश्न आहे. लोकनेते दिबा पाटील साहेब नामांकन आंदोलनाचा शेवटचा अंतिम करो या मरो बेमुदत आंदोलन येत्या 22 डिसेंबरपासून चालू होत आहे. आपलं अस्तित्व खरतर अबाधित ठेवायचं असेल तर या लढ्यात आपल्याला संघर्ष करावा लागेल. एकदा दिबा साहेबांचं नाव हातून निघून गेला तर आपल्या आगरी कोळी समाजाचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला जाब विचारतील तेव्हा आपली मान शर्मेने खाली जाईल. त्यामुळे सर्वांनी या ऐतिहासिक आंदोलनामध्ये जरूर सहभागी व्हा. कारण असं म्हणतात, तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबांचंच नाव. क्या बात आहे. हा खरतर अस्मितेचा प्रश्न आहे. श्रीभून हत्या कायदा 22.5% खरतर कायदा हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतानं त्याचं अनुकरण केलं. असे खरतर प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीचं आपण अभिवादन करूया आणि 22 डिसेंबरला सहभागी व्हा हे आव्हान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम भूमिपुत्रांना करतोय. काय हे खरतर सरकारला आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळे 22 डिसेंबरला सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. डॉट बॉल टाकला, गोलंदाज आहे त्या ठिकाणी. बॉलिंग मार्कवरती चौथ्या षटकासाठी बिपिन पाटील त्या ठिकाणी आहेत. 4 गडी बाद 40 ही धावसंख्या. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, टोक क्रशिंग यॉर्कर नाही आहे तर इथं त्रिफळा उद्ध्वस्त करणारा यॉर्कर होता. दांडी गुल. आणखीन एक विकेट मिळाला फिल्डिंग करताना वाकण ब संघाला. बावीस डिसेंबरला खरतर दिबांच्या नावासाठी भव्य जन आक्रोश दिंडी मोर्चामध्ये आपण सर्वांना सहभागी व्हायचं आहे. जय आगरी कोळी जय एकवीरा हा नारा. आणि बघा तुम्ही पाहताय खरतर मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ आयोजक आहे सुरेश बायामामा यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघेल. फुल लेन बॉल आहे आणि एका बाजूला ऑन साईडला टर्न करत असताना इथे आपण पाहता सिंगल मिळाली. खरं तर आम्हाला आमच्या हकेच्या अंतरावर विमानतळ आहे पनवेलमध्ये आणि जरूर आपण सर्वजण सहभागी होत आहे. हा सर्वांसाठी खरं तर अभिमानाचा क्षण आहे. दिबांच्या नावासाठी जसंही गावाला जन्माला आले, कधी स्वतःचा त्याने विचार केला नाही. 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्षनेते असताना स्वतःचं घर देखील बांधू शकले नाही असे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे कैवारी. आज तुम्ही कामोट्यामध्ये जर गेलात, जासईमध्ये गेलात किंबहुना पनवेल भागातील प्रत्येक गावामध्ये गेलात तर प्रत्येकाच्या घरामध्ये दिबांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. खूप मोठं योगदान आहे खरं तर आपल्यासाठी, आपल्या भूमिपुत्रांसाठी. आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी बिपिन त्या ठिकाणी करतो. बिपिन पाटील वाकणचा खेळाडू आहे. करंट रन रेट आपण पाहिला 11.18. फॉलो केलं फलंदाजाला, बॅट अँड पॅटच्या मधून बॉल चालला मागे विकेट किपरकडे. यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 17, सेकंड ओव्हरमध्ये 8, मागच्या ओव्हरमध्ये 15 आणि त्या ओव्हरनंतर लास्ट ओव्हरमध्ये बिपिनचं कमबॅक. मिस टायमिंग आहे हा फटका, झेल झालेला नाही आहे. सेफ लँडिंग झाला बॉल. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली. थ्रो थोडासा अवे होता. अगदी हाय जंप विकेट किपरने घेतली होती बॉलला थांबवण्यासाठी. 2 धाबा चोरल्या दोन्ही फलंदाजाने. 2 धाबा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 43. 5 गडी बाद 43. शेवटचा बॉल. मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिला नावालीचा खेळाडू पहिल्या लढतीमध्ये ज्याने पॉवर प्लेमध्ये कदा शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा खर्च करताना 1 विकेट मिळवला होता. पॉवर प्लेमध्ये 17 आल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांचं कमबॅक होतं. शेवट त्याने गोड केला आणि यावेळेला बिपिनचा शेवटचा बॉल पुढे टाकला. पुन्हा एकदा आपण पाहिला लॉफ करत असताना कवर्सला केले. लॉंग ऑफमधून फिल्डर पुढे आला. बॉल खाली. सेकंडचा कॉल. 2 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 रनच्या मदतीने धाबा धावफलकावरती आल्या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर हेतुटणे संघाच्या माध्यमातून 5 गडी बाद 45 धावा. 45 लॉस ऑफ 5 विकेट. 46चा टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. वाकलन आणि एका बाजूला वाडेगर. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. रोहितने 6 मध्ये 12 केल्या. योगेश ज्याने 5 मध्ये 5 केल्या. प्रशांत कुंभारकर 4 धावांचं योगदान. मनोजचं 2 धावांचं योगदान. दयाळूचा एक षटकार आपण पाहिला, त्यानंतर तो बाद झाला. हर्षदने 12 धावा केल्या आपल्या टीमसाठी. नचिकेतने 1 रनचं योगदान.
हे खरं तर बॅटिंग अनालिसिस आपण पाहिला एदोटणे संघाचा. नंतर बॉलिंगचं डिपार्टमेंट आपण पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये 17 सोमनाथने खर्च केल्या, शिवदासनं कमबॅक केलं, 8 धावा खर्च करताना 2 गडी बाद केले. तिसऱ्या ओव्हरमध्ये मानसने 15 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. बिपिनचं षटक लास्ट ओव्हर, क्या बात आहे, कमालीचं कमबॅक, फक्त 5 धावा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 46चं टार्गेट आहे. टॉससाठी वाडेकर. चला आपण विनंती करूया, मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर एका बाजूला वाकलन असंघ आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टॉस केला जाईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सिद्धू पाटील आणि जीत अंकुशदा पाटील आमचे युवा समाजसेवक, त्यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेतो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी दादा, बेस्ट ऑफ लक. 4 ओव्हरचा सामना अंकुशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि कॉल करतील सिद्धू दादा पाटील. सर मिळाला कॉल, कॉईन आपण कॉल करतील सिद्धू पाटील. यस, वाडेकर संघाचा कॉल असेल. छापा आणि इथे काटा आलाय. अभिनंदन जीत, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. प्रतिस्पर्धी संघ खरं तर वाडेकर आहे, चांगला परफॉर्मन्स त्या संघाचा राहिला आहे. कशी रणनीती राहिली या संघाच्या अगेन्स्ट? नाही, वारेगड आणि वाकलन बऱ्याच वेळेला मॅचेस होत असतात आणि नेहमी टफ फाईट होतच असतात आणि बऱ्याच वेळेला त्यांनी बाजी मारली आहे. नक्कीच यावेळी आम्ही फुल मेहनत करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. केतन टीममध्ये नाही आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच तो टीममध्ये नाही आहे, पण तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे, त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला आणि हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खेळतो आणि जोशाने खेळतो आणि बेस्ट ऑफ लक केतनसाठी आणि खूप आनंद वाटतं. खरं तर 5वा दिवस आहे, विकेट आणि या मैदानाच्या आउटफील्डबद्दल काय सांगशील? खरंच आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि आकाशचं ग्राउंड खूप मेहनत घेत असतो आकाश आणि विकेट खरंच खूप छान बनवली आहे. कारण अशी विकेट प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि जेव्हा अशा प्रकारची विकेट बनते त्यावेळी प्रत्येक क्रिकेटरला खेळायला आवडतं आणि खरंच आकाशची मी प्रत्येक वर्षी बघतो की ग्राउंडसाठी खूप मेहनत असतं आणि ते खेळायला प्रत्येकाला खूप आवडतं. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. सिद्धू दादा, तुम्ही टॉस गमावला, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय रणनीती राहील, किती धावा बनवाल पहिल्या सत्रामध्ये? नक्कीच वाकलन संघ बलाढ्य संघ आहे. त्या संघासोबत आम्ही 45 ते 50 धावा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. केतनचं टीममध्ये नसणं त्याचा ॲडव्हान्टेज तुमच्या टीमला मिळेल का? नाही, खरंच केतन असताना पण भरपूर मॅचेस झाल्यात, केतन नसताना पण भरपूर मॅचेस झाल्यात. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू आणि केतन ISPL खेळणार आहे. खरं त्याच्यासाठी आमच्या संघातर्फे आणि माझ्याकडून शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक तुम्हाला करता या लढतीसाठी. टॉस जिंकलाय वाकलन संघाने, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगला इन्व्हाइट केलं. पुढच्या मॅचमध्ये मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर टीमला. धन्यवाद. टार्गेट, 46 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा या इनिंगमध्ये वाकण ब संघाला. पुढचा सामना देखील तितकाच रोमांचक असेल. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आज ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी बोली द्यायला लागली. हा तुम्हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि याच परिसराचा हा खेळाडू ज्याने खरं तर इथलं क्रिकेट 7 समुद्र पार नेलं. भारताच्या प्रत्येक भागामध्ये हा खेळाडू खेळला, त्याला देखील देऊया आपण शुभेच्छा. मॅचकडे आपण जाऊया. पहिली जोडी मैदानामध्ये निकेश आणि त्यांच्या बरोबरीने गुरुनाथ गायकर, निकेश पाटील आणि गुरुनाथ गायकर हे सलामीवीर आहेत आणि बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतो. त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी हर्षद भंडारी, वेगवान खरं तर हा गोलंदाज टीममधला खरं तर आपण पहिला जबरदस्त गोलंदाज आहे. हे तुटणे संघाचा हर्षद भंडारी, ज्याच्याकडे गती आहे, टप्पा चांगला आहे, पॉवर प्ले महत्त्वाचं राहील. ISPL मध्ये खरं तर चाचणी परीक्षेमध्ये ब्लू तिकीट त्यालाही मिळाला होता. त्यालाही शुभेच्छा देऊया, प्रयत्न करत राहा, भविष्यामध्ये नक्की तोही पुढे जाईल. पहिला बॉल शरीरावरती टाकत असताना लाऊड अपील पाहायला मिळाली होती. खरं तर अगदी शरीराचा वेध घेताना बॉल विकेट किपरकडे चाललाय. अपील झाली होती, अपील करावंच लागतं आपल्या संघाच्या हितासाठी. बॅकफुटला गेले होते, हलकासा कमरेच्या वर होता बॉल. आय थिंक टी शर्टला स्पर्श करून, जर्सीला स्पर्श करून निघाला विकेट किपरकडे. त्यामुळे पंचांचंही कौतुक करावं लागेल. डॉट बॉलने मात्र या षटकाला सुरुवात झाली आहे. 46चं टार्गेट, प्रतिषटक 11.50 हा रिक्वायर्ड रन रेट. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न होता.
त्या ठिकाणी आपण पाहिला गतीनं बीट करतो हर्षद या फलंदाजाला. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस तेज तरार बॉल टाकतोय आणि सातत्याने फलंदाजाला बीट करतोय. वन्स अगेन आपण रिप्ले पाहता या बॉलचा रिप्ले टेलिकास्टमध्ये. चेंडूवरची नजरच हटली होती आणि त्यानंतर अगदी नाकासमोरून बॉल निघाला विकेट किपरकडे. अप्रतिम हा चेंडू होता हर्षद भंडारीचा. सलग 2 डॉट बॉल. दिशा दिली हाच प्रयत्न होता सातत्याने गुरुनाथ गायकरचा आणि इथे मात्र बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स इन टू द फॅन, सीमा पार, वेलकम बाउंड्री, 4 चौकार. पहिला चौकार 46 धाबांचा पाठलाग करताना 4 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या पॉवर प्लेमधला पहिला मोठा फटका. सलग 2 डॉट बॉल हर्षदचे पाहिले आणि त्यानंतर चौकार सजवला फलंदाज गुरुनाथने. फील्ड पोझिशन आपण पाहिले डीप मिड विकेट, लॉंग ऑफला फिल्डर लावलाय गुरुनाथसाठी. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करत असताना मिड ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉल प्रॉपर त्या ठिकाणी गॅदर केला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. मग तो रन कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. सिंगल, चिकी सिंगल. एच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. एक रन महत्त्वाचे आहे क्रिकेटमध्ये, कारण एका रनने इतिहास रचला जातो. एका रनचं महत्त्व तुम्हाला शेवटच्या क्षणाला कळेल जेव्हा सामना अगदी क्लोज येतो. बॉल टू बॉल. यावेळेला 1 घेतली, एंड बदलला. 5 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. हर्षदचं पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये. पॉवर दाखवण्याची नामी संधी. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, गॅप शोधायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हर्षद अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिली या षटकामध्ये हर्षदच्या माध्यमातून. पुढचा चेंडू समोर निकेश. याही वेळेला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. हलकीशी आतली कडा घेत असताना पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य देतो खेळाडू. 1 धाव आली. स्कोर कार्ड मात्र थोडंसं पुढे सरकताना आपण पाहता धाबा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी. बिनबाद 6. अजूनही येणारे 19 चेंडू विजयासाठी 40 धावांचं समीकरण आहे. 19 बॉल 40. 4 षटकांमध्ये किमान 2 षटक तुम्हाला इकॉनॉमिकल फिगर टाकावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल हेदुटन टीमला, किंबहुना जास्तीचे विकेट तुम्हाला सुरुवातीला घ्यावे लागतील. टॉप ऑर्डरचे खेळाडू जर का झटपट बाद केले तर डेफिनेटली दबाव राहील वाकम ब संघावरती आणि तोच दबाव क्रिएट करायचा आहे आता गोलंदाज हर्षदला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा गुरुनाथ आले. 6 धाबा. स्कोर कार्डवरती असताना लॉफ केलाय. जिथे शतरक्षक नाही आहे, मिडॉन आतमध्ये आहे. हा फटका काऊ कॉर्नर रिझनकडे पाहिला ज्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवरती वाकम ब संघाला आणि पहिलं षटक संपत असताना धावा धावफलकावरती आल्या बिनबाद 10. फलकावरती शेवटचा बॉल चौकार पाहायला मिळाला. मिड विकेटला फिल्डर होता, मिडॉन आतमध्ये होता आणि त्यांच्या अगदी बाजूला हा फटका पाहायला मिळाला. शेवट गोड करणारा हा चौकार वाकलन ब संघासाठी. 46 टार्गेट. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 18. विजयासाठी 36 धावांचं समीकरण. नेक्स्ट मॅच डे 5 मधला पुढचा सामना 5वा सामना वाकलन अ विपक्ष वाडेगर. बिग फाईट. वाकलन संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं वाडेगर टीमला. पुढच्या लढतीमध्ये चांगली लढत अपेक्षित राहील तमाम प्रेक्षकांसाठी. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, आपण जास्त एकत्र यायचं नाही प्लीज. हेदुटणे संघ 4 षटकं 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, पहिल्या 5 मध्ये फक्त 6 होत्या. शेवटचा बॉल चौकार ठोकला हर्षदच्या अगेन्स्ट. फलंदाज गुरुनाथ गायकरने जो वैयक्तिक 5 चेंडू 9 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली आहे, परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. प्रतिषटक 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट आहे या मॅचमध्ये. पर ओव्हर मागे 12 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि या 12 धावा बनवताना एक मोठा फटका किंबहुना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तरी तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढे जाता येईल, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करता येईल. फार एंडनं मात्र हे षटक राहील. पहिल्या एंडने पॉवर प्ले आपण पाहिला ज्यामध्ये 10 आल्या. डॉट बॉल देखील पाहिले. 2 चौकार 2 सिंगलच्या मध्येने 10 आपण पाहिलं. आता 18 मध्ये 36. हे तुटणे संघासमोर मोठी अग्निपरीक्षा असेल या धावा वाचवणं, कारण जमेची बाजू आपण पाहिली तर सलामीवीर खेळाडू अजूनही बाद झालेला नाही आहे. ही जोडी मात्र पहिल्या षटकामध्ये हर्षदला फोडता आली नव्हती. 10 धावांची भागीदारी पाहिली. निकेश स्ट्राईकला आहे, दिशा दिले, कवसला फटका आहे. डीपमधून मात्र फिल्डर धावत पुढे आला. सेकंडचा कॉल
डोळ्याची पापणी लवते ना लवते मात्र हा सेकंडचा कॉल होता. थोडीशी मिस्टेक झाली. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट केलं. दोन्ही फलंदाजाने 2 धाबा घेतल्या आणि या 2 रनच्या मदतीने 12 धाबा स्कोर कार्डवरती सध्या आपण लागताना पाहत आहे. 17 चेंडूमध्ये आता विजयासाठी 34चं समीकरण. पर बॉल मागे 200चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. बंटी आलेत आणि बंटीसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक आलंय. योगेश दादांच्याकडून मात्र हे 2000चं पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिकसाठी. सलग 3 विकेट आणि घ्याव्याच लागतील. दबाव टाकायचा असेल वाकलम ब संघावरती तर विकेट फॅक्टर महत्त्वाचे राहतील. वेगवेगळ्या इंटरव्हलनंतर जर का विकेट मिळाले तर मात्र दबाव टाकता येईल, अन्यथा हा सामना सोपा होऊन जाईल वाकलन ब संघासाठी. वाकलनचे 2 संघ तुम्ही आजच्या दिवसामध्ये पाहता. यानंतर वाकलन अ संघ तुम्हाला वाडेगर संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. बंटीचं हे षटक 2 मध्ये 3 धाबा त्याने खर्च केल्या. अजूनही विजयासाठी 33 धाबा बनवायच्या आहेत येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 बॉल 33चं समीकरण. नेक्स्ट बॉल पायात टाकलाय, लो फुलटॉस दिशा दिली आहे. क्या बात आहे. अप्रतिम फटका होता मिड विकेटकडे. कोणत्याही प्रकारचं रूम क्रिएट करून देत नाही फलंदाजांना. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवला आतापर्यंत बंटीने. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे जर का चुका केल्या तर मात्र संघाला त्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल आणि त्यामुळेच की आपण पाहता गोलंदाज त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 14 आहे धावफलकावरती. अजूनही मोठी धावसंख्या. 15 बॉलमध्ये 32चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. 15 बॉल 32. रिव्हर्सचा प्रयत्न आणि इथे मात्र खेळाडू बाद झाले. तर बघा हिट विकेट आहेत की क्लीन बोल्ड. भरपूर मागे होते, पॉपिंग क्रीजच्या खोलीमध्ये होते. रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करूया कशा पद्धतीने हा खेळाडू बाद झालाय. रिव्हर्स खेळायचा होता, थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं निकेशला, परंतु हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. आता येणारे बॉल असेल 14. विजयासाठी 32चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. 14-32. 14 चेंडूमध्ये 32 धाबा. विकेट मिळाला. रिप्ले टेलिकास्ट आपण बघताय. बघा हिट विकेट आहेत याची चर्चा होती कारण बॅटचा फ्लो स्टम्प्सवरती आला. हिट विकेट झाले त्या ठिकाणी. निकेश सुरुवातीला त्यांचा स्टान्स आपण बघितला तर क्रीजच्या अगदी खोलीमध्ये ते उभे राहायचे फटका सजवण्यासाठी आणि त्यानंतर हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाले. साईड आर्म ॲक्शन हा बॉल आणि ते हिट विकेटच्या स्वरूपात निकेश बाद झाला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट नंबर 3 सोमनाथ गायकवाड. 2 बंधुराज सध्या विकेटवरती आहेत. गायकर माफी असावी, सोमनाथ गायकर मैदानामध्ये आहेत. गुरुनाथ गायकर आणि त्याच्याबरोबरने सोमनाथ. 2 बंधुराज धावांचा पाठलाग करतील का. 14 मध्ये 32चं समीकरण. दिशा दिली आहे, टेक्निकचा वापर. क्या बात आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. इथे मात्र हा बॉल चालला फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड मैदानाची फास्ट. 4 धाबा चौकार. पुढे आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं हँड अँड नेक कॉर्डिनेशन. फक्त दिशा देत असताना स्कूप केलं बॉलला. चांगलं टायमिंग होतं त्या ठिकाणी सोमनाथचं. ठरूनच आले होते. बघा हा फटका अप्रतिम होता. फाईन लेगला बीट करत असताना बॉल मागे चालला. डीपमध्ये 4 धाबा चौकार मिळाला. मस्ट नेडेड 4. आता 13 बॉलमध्ये विजयासाठी 28चं समीकरण. 13 चेंडूमध्ये 28 धाबा. एक कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. मॅच ऑन. सामना बॅलन्स आहे कारण पहिल्या षटकामध्ये हर्षदने चांगली गोलंदाजी केली. तिथे धावा कमी खर्च केल्या 10 आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बंटी चांगली गोलंदाजी साकारत असताना 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. आता 13 बॉल 28चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. फुल टॉस आहे. दिशा दिली बॉलला. फाईन लेगच्या रिझनकडे हा फटका. पंचांचा कॉल. बीमर 4+1 पंजाब मेल या ठिकाणी बॅटिंग करताना वाकलन ब संघाला. बीमर आहे. बीमर बॉल +4 4+1 सर्व काही सुरळीत चाललं होतं. इथे मात्र लाईन भरकटली. कमरेच्या वर टाकला. त्याच्यावरती दिशा दिली पुन्हा एकदा सोमनाथ गायकरने आणि इथे मात्र पंजाब मिळाला. अगदी निर्णायक क्षणाला वाकलन टीमला. आता समीकरण बनलंय 13 चेंडूमध्ये 23 धाबा. भरपूर वर होता. कमरेच्या वर असणारा हा चेंडू. त्याच्यावरती चौकार मिळाला. आता 13 बॉल 23 धाबा. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला चुका टाळाव्या लागतील या लढतीमध्ये. धावा डिपेंड करत असताना आणि इथे चुका केल्यात क्षेत्ररक्षकाने. खरं तर चुका केली गोलंदाजाने. बंटीने खरा बॉल टाकला. त्याचा फायदा वाकलन ब संघाला झालाय. आता 13 बॉलमध्ये 23चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. निर्णायक मॅच. निर्णायक चेंडू या ओव्हरमधला कमबॅक केलं होतं मैदानाच्या आतमध्ये हेदुटणे संघाने.
ज्या पद्धतीने गोलंदाजी बंटीने आतापर्यंत केली होती, दबाव वाढत चालला होता वाकलन संघावरती, पण दबाव कमी करणारा बॉल त्याने टाकला भीमर, त्याच्यावरती चौकार आला, 5 धावा मिळाल्या. बघा खरं तर फील्डचा बॉल तुम्ही फील्ड पोझिशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव करू शकत नाहीये, कारण स्ट्रायकिंग एंडला सोमनाथ आहेत. ऑन साईडला फील्डचा बॉल, मिड विकेटला फिल्डर येतो, त्यांनाही बीट केलंय. खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट, फील्डच्या बॉलवरती आणखीन एक सणसणीत चौकार वरती मिळाल्या. आता 12 बॉल 19 समीकरण या मॅच मध्ये आलंय. पूर्णपणे खरं तर सामन्यामध्ये कलाटने दिले सोमनाथने. या षटकामध्ये 3 चौकार सोमनाथच्या बॅटमधून पाहिले आणि वैयक्तिक 12 धावांचं योगदान आपल्या टीमला त्याने आतापर्यंत दिलंय. आता 12 बॉल 19 समीकरण, 17 धावा खर्च केल्या मागच्या ओव्हरमध्ये. बंटीने शेवटच्या बॉलवरती 9 धावा आल्या, एका बॉलवरती 9 धावा आल्या. काल सामना आपण पाहिला, एक बॉल खरं तर 5ची गरज असताना बीमर टाकला होता निळजेच्या गोलंदाजाने भिंगारीच्या कुणाल समोर आणि त्याच्यावरती चौकार आला. जर का तो बीमर नसता तर सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती कदाचित. आणि त्या ठिकाणी धावा चेस होताना पाहिल्या भिंगारी संघाच्या माध्यमातून इनामपुरी नाईट स्पर्धेमध्ये. कुणालजी दाते सर यांचा आवाज आपण डे नाईट ऐकताय. इनामपुरीनंतर पुन्हा एकदा गेसर नगरीमध्ये आवाज. 7वा फलंदाज या स्पर्धेतला सोमनाथ, त्याने सलग 3 बॉल 3 चौकार ठोकलेले आहेत. उत्तम गुणसंख्या लेखन या ठिकाणी पिंट्या दादांच्या माध्यमातून होताना पाहिलं. सलग 3 बॉल 3 चौकार ठोकणारा 7वा खेळाडू आहे या स्पर्धेतला. आता 12 बॉल 19 धावा. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय हेदुटणे संघाचा नचिकेत भंडारी. नचिकेतला आता फलंदाजांना नाचवावं लागेल या षटकामध्ये. धावा कमी खर्च करावा लागतील. नेक्स्ट मॅच वाकलन अविपक्ष वाडेगर. बिग फाईट. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. सिद्धू पाटील जीतला आपण पाहत आहे. कर्णधार ऑन स्क्रीन. 12 बॉल 19 समीकरण या मॅचमध्ये आहे. या षटकाला सुरुवात झाली. नचिकेत भंडारी आलाय समोर. फलंदाज आहे स्टॅकिंग एंडला आघाडीचे खेळाडू गुरुनाथ गायकर. त्याने देखील 2 चौकार मारलेले आहेत आपल्या इनिंगमध्ये. 10 धावांचं योगदान. त्यांचंही पाहिलं. लॉफ करत असताना उंची घेतली आहे, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, झेलखाली क्षेत्ररक्षक आला दयालू, टिपलाय झेल आणि संपलाय. गुरुनाथ गायकरचा खेळ. अजून एक धक्का वाकम ब संघाला गरज होती आणि विकेट मात्र पहिल्या चेंडूवरती नचिकेतने मिळवून दिलाय. थोडासा रॉंग वन पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती मोठा फटका एक्झिक्यूट करत असताना उंची जास्त घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलं आणि दयालूने चांगला झेल टिपला. त्या ठिकाणी डीपमध्ये धावत असताना विकेट मिळाला. फिल्डिंग करताना हेदुटणे संघाला. आता समीकरण आहे 11 मध्ये 19 धावा. 11 बॉल 19 समीकरण या मॅचमध्ये आलंय. सामना आपण जर पाहिला अजूनही बॅलन्स आहे. विकेट फॅक्टर महत्त्वाच्या आहेत. सामना जिंकायचा असेल. शिवदास आता आलेले आहेत नवीन खेळाडू. सोमनाथ, शिवदास, गुरुनाथ करदर हे खेळाडू सध्या आहेत आणि टॉप ऑर्डरला चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलं. आणि यावेळेला शिवदास मैदानामध्ये आलेला आहे. विकेट नंतर मात्र कमबॅक होईल का नचिकेतच्या माध्यमातून हेदुटणे संघाकडून हे देखील पाहावं लागेल. 11 बॉल 19 समीकरण मॅचमध्ये आपण येताना पाहत आहे. वाकलन संघ खरं तर भरपूर चांगले खेळाडू, कित्येक बाईक या गावाने पटकावल्या, या गावातील खेळाडूने पटकावल्या. 4 व्हीलर या गावामध्ये पाहिल्या. वडवली, वाकण ही 2 गावं अगदी हकेच्या अंतरावरती आहेत, परंतु मोठा पराक्रम त्यांचा राहिला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. आणि नेक्स्ट मॅचमध्ये देखील तुम्हाला वाकण असंघ त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. 11 बॉल 19 समीकरण या मॅचमध्ये आहे. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, लाजवाब स्ट्रोक. इथे मात्र आल्या हा षटकार आला शिवदासच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दबाव हेदुटणे संघावरती. अप्रतिम टायमिंग होतं. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच हा षटकार होता शिवदासच्या माध्यमातून. 6 धावा. विजयाचा शंखनाद फुंकणारा हा षटकार शिवदासने ठोकलाय. आता 10 बॉल विजयासाठी 13 हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. 10 चेंडूमध्ये 13 धावा हे कॅल्क्युलेशन आहे आता या मॅचमध्ये. आक्रमण चढवलंय, हलकीशी कडा, लेंथ बॉल टाकलाय आणि इथे मात्र विकेट किपरने झेल टिपलाय. कॉट बिहाइंड द विकेट, परंतु महत्वाचं काम त्याने बजावलं. षटकार मारला शिवदासने आणि त्यानंतर हा खेळाडू बाद झालाय. दबाव पुन्हा एकदा वाकण संघावरती. 13चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. चढ उतार, अप अँड डाऊन्स तुम्ही या सामन्यामध्ये पाहताय. कधी वाकण ब संघ पुढे आहे तर कधी हेदुटणे संघ पुढे येतोय. अप अँड डाऊन्स पाहायला मिळाले. विकेट नंतर षटकार, पुन्हा विकेट या ठिकाणी मिळाला नचिकेतला. आता 9 बॉल 13चं समीकरण. कमी गतीचा बॉल होता, राऊंड विकेट
आणि त्यावरती पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न होता, कटर होता, हलकीशी कडा घेत असताना विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला रोहित म्हात्रेने. 9 बॉल 13 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. हा सामना अजूनही बॅलन्स आहे, काही होऊ शकतं, एखादा वेगळा रिझल्ट तुम्हाला या मॅचमध्ये येऊ शकतोय. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाहीये, नेवर गिव्ह अप. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, अंतिम क्षणापर्यंत लढत राहायचं आहे. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. 9 बॉल 13 समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी मयुरेश भोईर खेळाडू मैदानामध्ये आलाय. नौका खेळाडू 5व्या क्रमांकावरती. यावेळेला आपण पाहिला लेन बॉल आहे, पण तो लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. यावेळेचा वाईड बॉल म्हणजे अतिशय वाईट राहील वेदोटणे संघासाठी, कारण इथून मात्र एक एक रन तुम्हाला वाचवायचे आहे. एक्स्ट्रा रन खर्च करतो निचिकेत, आणि इथे मात्र आता समीकरण बनलंय 9 चेंडूमध्ये 12. नचिकेत भंडारी हा गोलंदाज ज्याने कमबॅक करून दिला. आता 9 बॉल विजयासाठी 12चं समीकरण. समोर मयुरेश शफल झाले, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे बंद करून हा फटका. 100 खेळण्याचा प्रयत्न होता. लेन बॉल पुन्हा एकदा खाली राहिल्या टप्प्यापर्यंत बॉल लेग बायच्या स्वरूपात रन मात्र मिळाली, सिंगल. बघा अक्रॉस द लाईन थोडे शफल झाले होते आणि त्यानंतर हँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. बॉल आतमध्ये आला, शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली. आता 8 मध्ये 11, 8 बॉल 11. सोमनाथने सलग 3 चौकार मारले. तो बऱ्याच अवधीनंतर आता स्ट्रायकिंग एंडला आलाय, त्याला स्ट्राईक मिळाली. चांगली बॅटिंग त्याने साकारली, डोक्याचा त्याने वापर केला. जास्त ताकदीचे फटके नव्हते, पण तो गॅपमध्ये तो खेळला, त्याच्यावरती 3 चौकार त्याला मिळाले. आता 8 मध्ये 11 हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. हे 2 बॉल देखील महत्त्वाचे आहेत या ओव्हरमध्ये नचिकेत भंडारीचे. सेन्सेबल हलक्या हाताने खेळत असताना पुश करो और खुश रहो. सिंगल घेतली, डबलचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं कॉलिंग. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना दबाव टाकतोय आता मैदानामध्ये सोमनाथ हेदुटणे संघावरती. 7 चेंडूमध्ये 9चं समीकरण. 7 बॉल 9, एक एक धाव वाचवावी लागेल, एक एक रनचं रक्षण करावं लागेल हेदुटणे संघाला आपल्या संघाच्या विजयासाठी. परंतु मागच्या बॉलवरती दिवसाढवळ्या चोरी केली मैदानामध्ये. सोमनाथने 2 धावा पळून काढल्या, 2 धावा आल्या. आता 7 मध्ये 9चं हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. शेवटच्या क्षणापर्यंत थकायचं नाहीये, प्रयत्न करत राहायचं आहे. हाच एक मनसुबा घेतलाय त्या ठिकाणी सोमनाथने आपल्या संघासाठी. 7 बॉल 9 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. शफल झाले, लॉफ करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सेफ शॉट खेळले, आणि इथे मात्र हा निर्णायक चौकार मिळतोय सोमनाथला, वाकळम ब संघाला. आता हा सामना एकतर्फा होत चाललाय. 7 मध्ये 9 होता, आता येणारे 6 बॉल विजयासाठी फक्त 5 धावांचं समीकरण. चेंडूमध्ये 5 धाबा, 6 बॉल 5 हे समीकरण मॅचमध्ये आलंय. पहिल्याही लढतीमध्ये असं समीक होतं नावाली संघासमोर. 6 मध्ये 5, 2 मध्ये तो सामना फिनिश केला होता, आणि याही वेळेला वाकण ब संघासमोर 5चं समीकरण आलंय. चला फिल्डिंग लावून घ्या, धाबा वाचवावं लागतील. 5 धाबा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात. एका वेळेला आपण मेडन षटक देखील पाहिलेले आहेत. अनेक वेळा एक रन करताना देखील अक्षरशः घाम गावा लागतो अनेक संघांना. तर 5 धाबा का रोखता येणार नाही, हाच एक अप्रोच मनामध्ये ठेवावा लागेल. या ठिकाणी हेदुटणे संघाला लढत राहावं लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. सोमनाथने चांगलं इम्पॅक्ट टाकलंय. 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, आणि एक वेळेला दुहेरी अंक त्याने पूर्ण करत असताना 18 धावा केल्या. नेक्स्ट मॅच बिग फाईट. वाकण अविपक्ष वाडेगर. वाकण संघाने टॉस जिंकला, जिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं. पहिल्या सत्रामध्ये मनोहरदादा पुरस्कृत पियुष इलेवन जय जलेश्वर वाडेगर टीमला, सिद्धू पाटील यांच्या संघाला बेस्ट ऑफ लक आपण देऊया. दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊया. परंतु हा सामना थोडासा हाय व्होल्टेज होत चाललाय. लेस द रन बॉल इक्वेशन, 6 बॉल 5 चं इक्वेशन या मॅचमध्ये आहे. एक एक रन रोखण्यासाठी तुम्हाला आता अटॅकिंग फिल्डिंग लावावं लागेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय 4थ्या षटकासाठी. अविनाश कालन हा खेळाडू आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. अविनाश कालनला आपण सध्या पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. 6 चेंडूमध्ये 5 धाबा हे समीकरण आहे या मॅचमध्ये. अविनाश हे षटक जर का सामना जिंकून दिला अविनाशने, तर सातत्याने या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होईल, आई गावदेवी चषक घेसर, तेव्हा चर्चा राहील अविनाश काळंची. 5 धाबा डिपेंड करणं सोपं नाही. हा पराक्रम करावा लागेल आता अविनाशला आपल्या संघासाठी. तर एका बाजूला सिंगल डबल, हव्यात बैठक आणि प्लेड ऑन.
बघा इथे त्रिफा उडालाय, बेस खाली पडली, बॅटला बॉल लागला होता आणि बॉल सरळ स्टंप्सला लागला, त्यामुळे प्लेडॉनच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. आता 5 बॉल 5चं समीकरण. प्लेडॉन होताना आपण पाहिले 5 चेंडूमध्ये 5 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. 5 बॉल 5 विकेट पहिल्याच बॉल वरती मिळाला, ब्रेक थ्रू आलाय. काय बॉलिंग टाकतोय, अप्रतिम बॉल बाहेर टाकला होता, त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, साइड ॲक्शन आणि त्यानंतर क्रिजच्या अगदी खोलात होता खरं तर मयुरेश. आतली कडा घेत असताना त्या ठिकाणी विकेट मिळाला. प्लेड ऑन, सेलिब्रेशन, आनंद आपण पाहता हेदूटने संघाच्या बाट्याला. आता 5 बॉल 5 हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय साई गायकर, नवीन बॅटर. सोमनाथ जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत सुरक्षित आहे वाकण ब संघ या सामन्यामध्ये, कारण त्यांना ही माहिती आहे सोमनाथने आतापर्यंत 4 चौकार मारलेले आहेत आणि वैयक्तिक आपल्या टीमसाठी 18 धावांचं योगदान त्यांचं पाहिलं. परंतु एका बाजूला गोलंदाज आहेत अविनाश काळ, जिद्दी खेळाडू पुढे आले. स्टेप आउट होत असताना फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक्सा कव्हरला, गॅप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 4 धावा, स्कोर इज लेवल. फक्त सिंगलची गरज आहे. अप्रतिम फटका, फुटवर्कचा योग्य वापर करत असताना पुढे आले. फ्रंट फूट ड्राईव्ह पाहिला, एक्सा कव्हरला, क्रॅकिंग अप्रतिम होता, गॅपमध्ये फटका होता, 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. सेन्सेबल फटका, टेक्निकली परफेक्ट हा फटका होता त्या ठिकाणी साई गायकरांच्या माध्यमातून. 4 धावा आल्या. चला आता लगेचच खेळाडू कक्षाकडे चला. दोन्ही संघ वाडेकर आणि वाकण नेक्स्ट मॅचसाठी फक्त सिंगलची गरज आहे 4 मध्ये वाकण ब संघाला. 4 बॉल 1, प्लेसमेंट चांगली आहे. सिलिमडॉनला फिल्डर होते त्या ठिकाणी हर्षद, त्यांना ही बॉल थांबवता आले नाहीये आणि 1 रन कंप्लीट करत असताना हा सामना जिंकलाय वाकण ब संघाने. आजच्या दिवसातील हा 3रा सामना हेदूटने विपक्ष वाकण ब संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन, हार्ड लक टीम हेदूटने. नेक्स्ट मॅच वाडेकर विपक्ष वाकण अ, दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. बिग फाईट. आदरणीय हरिचंद्र काका यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर हा पारितोषिक देणार आहोत आणि हा पुरस्कार जातोय शिवदास गायकर यांना, ज्याने खरं तर 2 विकेट काढल्या, बॅटिंग करत असताना आपल्या टीमला 6 धावांचं योगदान दिलं. तो शिवदास ठरला या सामन्याचा हिरो. अष्टपैलू खेळाडू शिवदास, वाकण ब संघाचा सामनावीर. हरिचंद्र काकांच्या शुभ हस्ते सामनावीर पारितोषिक दिलं जाईल शिवदास गायकर या खेळाडूला. चला शिवदास या. आणि नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल वाडेकर वाकण. आवाज असेल पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आदरणीय कुणालजी दाते सर. धन्यवाद. हरिचंद्र काका आपण या टॉस बॉक्समध्ये आणि त्याचबरोबरीने शिवदास गायकर जो खेळाडू आहे सामनावीर त्याला आपण इन्व्हाइट करूया. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक घेसर 2025 हे शानदार पर्व आज 5वा दिवस. हार्डलक टीम हेदूटने. चला शिवदास लवकर या आपण. अभिनंदन वाकण ब संघ. हरिचंद्र काका आमच्या समेत या ठिकाणी आहेत, प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक. आणि सामनावीर हा पुरस्कार जातोय शिवदास गायकर या खेळाडूला. वाकण ब संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवदास, वेल प्लेड. तर त्यालाही आपण देऊया शुभेच्छा. चला कॅमेरामन या, फोटो घ्या. आनंदाचा क्षण. तुमचेही कॅमेरामॅन आलेले आहेत आणि शिवदासशी आपण जरूर वार्तालाप करू. धन्यवाद. बॅट आणि बॉलने चांगला बोललाय तो, त्याबद्दल त्यालाही शुभेच्छा. डावाला आता सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी असतील कुणालजी दाते सर. धन्यवाद.